हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत कुरकुरीत शेव कशी बनवायची ती। मी इथे घरी दळून घेतलेल्या चण्या डाळीचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये ओवा, हिंग, धने जिरेची पूड, मीठ, चिमूटभर सोडा आणि हळद असे मसाले घालून मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून भिजवायचं आहे। नेहमी आपण चपातीसाठी भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं पातळ आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। आणि सोऱ्यामध्ये हे पीठ आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सोऱ्यामध्ये हे पीठ आपल्याला भरायचं आहे। मी एकदाच सगळं चांगलं पीठ मळून घेतलं होतं, त्यामुळे मी ही जास्त चोळत नाही बसली। आणि आता काय करायचं, सोऱ्याने असं गोल चकली आपण याची टाकून घ्यायची आहे। अगदी जास्त नाही टाकायची, जेवढी तेलामध्ये बुडेल तेवढी शेव आपल्याला याच्यात सोडायची आहे। आणि आता एक साईड छान अशी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, आता त्याचे जे तेलाचे जे बबल्स आहेत ते कमी झालेले आहेत, म्हणजे आपल्याला आता दुसऱ्या साईडला हे पलटवून घ्यायचे आहे। तर आता हे बघा, मी आता हे छान असे दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहे। छान एक साईड छान कुरकुरीत झाली की दुसऱ्या साईडला असे पलटवून घ्यायचे। तयार आहे आपली कुरकुरीत शेव। नक्की करून बघा आणि हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब